गहू शेतीतून मातीतूनच येत असतो. एक 5 स्टार हॉटेलमध्ये जातो आणि एक कुशल नसणाऱ्या व्यक्तींकडे जातो. परिणामी ज्या ठिकाणी तो गहू गेलेला आहे त्या ठिकाणी त्याचं मूल्य किती असतं. अकुशल व्यक्तीच्या सानिध्यात गेलेला, त्याच्या हातात गेलेला, तपश्चर्या साधना नसणारा तो सुद्धा चपातीच बनवतो, परंतु त्या चपातीचं मूल्य किती करून ठेवतो. आणि 5 स्टार मध्ये तीच चपाती किती किंमत मोजून घ्यावी लागते, किंवा त्या गव्हापासून निर्माण केलेले ते पदार्थ किती किंमत मोजून द्यावे लागतात. केलेली कृती कर्मच आहे, परंतु एकाला प्राप्त होणारं मूल्य हे त्याच्यावर केलेली जी साधना आहे, त्या साधनेचा मार्ग, साधनेची जागा. आणि दुसरं कर्म हे वासनेपोटी आहे, फक्त पोट भरण्यासाठी केलेली कृती आहे, कर्म आहे. साधना त्याच्यामध्ये कुठंच नाही. परिणामी अवमूल्य